गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सकाळची वेळ आहे, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज आहे रक्षाबंधन. तर तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळची वेळ आहे आणि इथे मी छान मस्त ब्लॅक टी घेतलेला आहे आणि हा नुसता ब्लॅक टी नाही आहे, तर याच्यामध्ये आईने छान मस्त म्हणजे आलं, त्यानंतर आलं, मिरी, लवंग याची पावडर, म्हणजे ते बोलतात ना ते सुंठ पावडर असते. इवन म्हणजे आपलं आलं असतं ना, आल्याची पावडर, आलं, मिरी आणि लवंग याची पावडर केलेली आहे, ती याच्यामध्ये आहे. आणि असा हा कोरा चहा केलेला आहे. कोरा चहामध्ये चहाचा मसाला टाकला आहे आणि असा हा चहा प्यायला खूप छान लागतो, इवन सर्दी खोकल्यासाठी. आणि मला आणि ज्ञानेशला हलका हलका सर्दी खोकळा आहे म्हणून मी इथे ब्लॅक टी घेतलेला आहे. आणि घरामध्ये ना, म्हणजे गावाकडे ना असं ब्लॅक टी पिण्याची मजा वेगळीच असते. चला आता पटापट मी चहा वगैरे पिऊन घेते. चला, सकाळची वेळ आहे आणि खूप छान असं वातावरण आहे. तर सगळं आमचं आवरलेलं आहे, पाणी वगैरे भरलेलं आहे. खरं म्हणजे ना, इथे गावाकडे ना सकाळी 9 वाजता पाणी येतं, कधी 8:30ला येतं, कधी 9:30ला येतं. सगळं पाणी भरलेलं आहे, कारण दिवसभर पाणी वापरायला लागतं. आणि ना इथे ना आईने खूप सुंदर असं आपलं काय बोलतात त्याला, आवार बोलतात. खूप छान मस्त अशा आवारामध्ये आईने झाडं लावलेली आहेत मस्त वेगळे. मध्यंतरी मी जेव्हा आली होती ना, मे महिन्यामध्ये, तो पाऊस पडत होता, म्हणजे मे महिन्याच्या एंडिंग. इथं खूप सारी छोटी छोटी झाडं होती वगैरे, पण आईनीने बेनन केलेलं आहे आणि एवढं छान आहे ना. मी तुम्हाला आता सगळी झाडं दाखवते. हे बघा, इथे आळू आहे, हे ना छान दिसतं, म्हणजे ना बोलतात ना, ही कुठेही उगवते असं आहे. इथे ना फाट्या आहेत बघा, त्या फाट्यांमध्ये पण आळू उगवले, खूप छान वाटतं. आणि ना इथे ही चूल आहे, पाणी तापून झालेलं आहे सगळ्यांचं. आता फक्त आईची आंघोळ बाकी आहे. हां, चिंतनची आंघोळ. तर पाणी गरमच आहे त्याच्यामध्ये. ती चूल पण ते ना आतमध्ये जे इंगोल आहेत ना, ते थोडे गरम आहेत. तर आई जेव्हा आंघोळीला जाईल ना, तेव्हा आई पुन्हा याच्यामध्ये ना पाणी टाकून ठेवेल आणि चूल पेटवेल, तर ते चिंतनसाठी पाणी होऊन जाईल. आणि गावाकडनं हीच खरी मजा असते. चुलीवरती आपण जे गरम पाणी, म्हणजे पाणी तापवतो ना, आणि त्या गरम पाण्याने आंघोळ करतो ना, ते खूप छान, म्हणजे सांगू नाही शकत, खूप छान वाटतं वगैरे. बाहेरचं वातावरण खूपच छान आहे, जणू काही असं वाटतं की हिरवी चादर पांघरलेली आहेत. आणि तुम्ही ते बघू शकता, मी तुम्हाला पेरू दाखवणार आहे. इथे सगळी आळूची पानं आहेत सगळी. आणि इकडे तुळस आहे, तुळस खूप छान मस्त बहरले. आणि त्यानंतर ना मी तुम्हाला पेरू दाखवणार आहे. हे ना पेरूचं झाड आहे आणि मी तुम्हाला दाखवणार. इकडे बघा, झूम करून दाखवते. इथे खूप सारे असे पेरू आहेत, इकडे पण पेरू आहेत, तिकडे त्या फांदीला सगळे ना छान मस्त असे हे पेरू आहेत. खूप छान वाटतं हे ना. इथे ना हे सगळं, हे बघा, हे पेरूचं झाड आहे, हे पण पेरूचं झाड आहे. तिकडं कोपऱ्यामध्ये कढीपत्ता आहे, ते आंब्याचं झाड आहे. तिकडे वाटतं मला असं ते फणसाचं झाड आहे. पप्पांनी पण सुद्धा असे झाडं लावले. इथे ना या आवारामध्ये पप्पांनी पेरूची झाडं खूप लावलेत. बाकी तिकडे त्या कोपऱ्यामध्ये कढीपत्ता आहे, ते आंब्याचं झाड पण बऱ्यापैकी मोठं झालं आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकतात, इथे पपई आहे, त्याच्या बाजूला हा ना आंबा आहे, हापूस आंबा आहे, म्हणजे कलमी आंबा आहे. तिथे ना 3 पपया आहेत बरं का, 1 2 3, हो 3 पपया आहेत. त्यानंतर ना तुम्ही इथे बघू शकता, हा ना घेवड्याचा वेल आहे, ते पप्पांनी ते लावलेला आहे, खूप छान आहे. हे सुद्धा पेरूचं झाड आहे. हे वरती तुम्ही बघू शकतात, हे शेकट्याचं, ज्या आपल्या शेवग्याच्या शेंगा असतात ना, त्याचं झाड आहे. आणि तुम्ही तिकडे बघू शकतात की इकडे केळीचं झाड आहे आणि तिकडे लावलेलं आहे. आणि हे बघा, इकडे ही दिसते तुम्हाला, इथे ही घेवड्याची वेल गेलेली आहे.
आणि इवन हे सुद्धा आपलं पेरूचं झाड आहे. पप्पाने इथे, आईने आणि पप्पाने दोघांनी पेरूची झाडं खूप लावलेत. हे बघा इथे पण ही जी आहेत ना, म्हणजे आपली ही जी आळू ना, ही खाजवी आळू आहे असं आहे. आणि इकडे जे आईने लावले ना, तर तुम्ही इथली ही आळू बघू शकता. ही जी आळू आहे ना, ही तर ही काळ्या देठांची आळू आहे. तर ही अजिबात खाजवत नाही, म्हणजे ही आपण खाऊ शकतो ही सुद्धा. आणि तिकडे सुद्धा तर इथे खूप सारी आळूची म्हणजे पानं आलेली आहेत. प्लस इथे जास्वंदाचे खूप मोठं झाड आहे, तिथं खूप सारी फुलं आलेली आहेत. मग पुढे जात नाही आहे कारण इथे थोडी माती थोडी ओली आहे ना म्हणून. पण आईने ना हा आवार खूप छान मस्त सजवला आहे. छान वाटतं यार, म्हणजे एकदम सेफ त्या. आणि तिकडे पुढे पण आईने खूप सारी फुलं म्हणजे फुलझाडं लावलेली आहेत. खूप छान वाटतं. डबल टगर, जास्वंद, सफेद जास्वंद, खूप खूप छान छान झाडं लावलेत जे की आपण देवाला फुलं वाहू शकतो. हां, खूपच छान वाटतं. हे सगळीकडे हेच आहे असं. पण हा ना असा आवार बघून ना खूप छान वाटतं. मी जेव्हा म्हणजे आज सकाळी जेव्हा मी उठली ना, सकाळी अर्ली मॉर्निंग, आणि जेव्हा मी आले ना या आवारामध्ये, मला खूप छान वाटलं. म्हणजे भले काही असू दे, 3 ते 11 वाजेपर्यंत मला ट्रॅव्हलिंगमध्ये थोडा त्रास झाला म्हणा, पण छान वाटलं. गावाची मजाच वेगळी असते, खरंच सांगते. तर आपण किचनमध्ये आलेलो आहोत. आईचा ना किचन खूप छान आहे. मला ना हा आईचा किचन ना खूपच आवडतो. तर आज रक्षाबंधन आहे, तर आज ना खूप छान आणि मस्त असा मेनू आहे आणि खूप खास मेनू आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी इथे व्हेज बिर्याणी केलेली आहे, पनीर व्हेज बिर्याणी. आणि पप्पांना पनीर व्हेज बिर्याणी खूप आवडते. आणि प्लस इकडे ना तुम्ही बघू शकता आईने काय केलं आहे. तर मी आणि ज्ञानेश, ताई, चिंतन, आम्ही सगळे येणार ना, म्हणून आईने ना छान मस्त असे गुलाबजाम केलेले आहेत. आणि मला गुलाबजाम खूप आवडतात. मला, ज्ञानेशला, चिंतनला पण आवडतात. चिंतन, तुलाही आवडतात? हो. हॅपी रक्षाबंधन चिंतन. हॅपी रक्षाबंधन. सो आणि हे आमचे हे जे महाशय पाणी का पितात माहिती आहे, घर खूप मोठं आहे आणि धावून धावून दमलेत ना, हो की नाही? तर चला तुम्हाला दाखवते गुलाबजाम आणि मस्त व्हेज बिर्याणी.
इकडे बघू शकता की आम्ही संध्याकाळी ना छान असं पाणीपुरी करणार आहोत. तर ताईने येताना छान मस्त हे पाणीपुरीचं हे आणलेलं आहे आणि इथे आहेत पाणीपुरीच्या पुऱ्या, म्हणजे फक्त तळायच्या. ओके, आणि चला सुरुवात तुम्हाला दाखवते. तर माझ्या आवडीचे आणि फेवरेट गुलाबजाम. वाव, या या या, हे गुलाबजाम ना खूप छान लागतात. हां, त्यानंतर मला ना गुलाबजाम सकाळपासून खाईल तर मला वेळ नाही भेटला. मला आत्ता वेळ आहे तर मी आता खाईल. आणि सगळ्यांच्या आवडीची पनीर व्हेज बिर्याणी. चला मी ओपन करते आधी. हा हा हा, तर तुम्ही इथे बघू शकतात छान मस्त अशी ही पनीर व्हेज बिर्याणी केलेली आहे सगळ्यांच्या आवडीची. हा हा हा, तर तुम्ही इथे बघू शकता इथे आलं आहे. आणि ना आई जेव्हा हिरव्या मिरच्या आणते ना वगैरे, तर त्या मिरच्या ना अशा छान मस्त ना साईडला ठेवून देते आणि या मिरच्या खूप छान मस्त सुकतात. तर आई जेवणामध्ये त्या मिरच्या वापरते. सो मी इथे छान मस्त असे गुलाबजाम घेतलेले आहेत. तर मी आता बसून छान मस्त गुलाबजाम खाणार आहे. अरे आज रक्षाबंधन आहे, अरे आपला सण आहे. छान मस्त गोड गोड खायचं आणि गोड गोड बोलायचं. तर मी आता गुलाबजाम टेस्ट करणार आहे. गुलाबजाम एकच नंबर झाले, सगळ्यांनी टेस्ट केलेत, मीच राहिलेली आहे. आणि हे गुलाबजाम आईने केलेले आहेत खास रक्षाबंधनसाठी. हां, गुलाबजाम आता नाही खाते. एकच नंबर झाले गुलाबजाम. उरलेले गुलाबजाम पटापट खाऊन घेते कारण खूप भूक लागली. खुशियां दी विच खिलती है ख्वाब मेरी उम्मीद मेरी पूरा तो करे ओ वीर मेरे. मैं जान तेरी और मान तेरा, तेरा साथ रहे ओ वीर मेरे. तेरी खुशियां धागों से बांधा एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई. मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना. मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना. खिलते सारे फूल उम्मीदों वाले, हिम्मत बंध जाती है जब तू हंस के पास बिठा ले. खुशियों का तू सामान है, तू साथ है तो यूं लगे जीना बड़ा आसान है. बातों से बांधा हर तार अपने रिश्ते का,
उठा तू प्यारी से एक गुड़िया है, फूलों की महक खुशबू की तरह। ओ बहना मेरी मुस्कान तेरी सतरंगों से भी न्यारी है, फीका न पड़े कभी रंग तेरा, तू सबकी लाड दुलारी है। बहना मेरी तू मेरा जहां, तुझे देखे बिना मुझे चैन कहाँ, एक डोर जो बांधी है रब ने, ऐसा बंधन कहीं और कहा। तेरी खुशियां पर मैं जीवा, तेरे आंसू सब मैं पीवा, इतनी सी है दिल की आरज़ू, जब हंसदी मैं खिल जाऊं, जब रोंदी तेनू बहला प्यार। तेरा प्यार रहे, तेरी लाडली बन मैं जीती रवां, एक डोर से बांधी है खुशियां, तेरी खुशियां दे विच खिलती रवां। है ख्वाब मेरी उम्मीद मेरी, पूरा तो करे ओ वीर मेरे, मैं जान तेरी और मान तेरा, तेरा साथ रहे ओ वीर मेरे, तेरी खुशियां। धागों से बांधा एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना, मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। धागों से बांधा एहसास तुमसे मिलने का, मिलना ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना, मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। धागों से बांधा एहसास तुमसे मिल। आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे आणि अजून काय बोल बोल खूप खूप रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. राईट आई हे बघ आई ना आईचं ना हे काय बोलतात त्याला नाही काय बोलतात ते नाही रिमोट नाही आई गेस करते की त्याच्यामध्ये काय आहे. दाखव पुन्हा दाखव ते बघ आईने गेस पण केलं लगेच नाही पण ते जाऊ दे. ए ऐक ना ते जाऊ दे. ज्ञानेश चिंतनने मला गिफ्ट दिलं. माझं गिफ्ट दे मला दे ना सांग मी तुझा गिफ्ट माझं गिफ्ट माझा बर्थडे दे त्याने माझा ओके त्या माहिती तर मी चिंतनसाठी आणि ज्ञानीसाठी गिफ्ट आणलेले आहेत. तर अगं माझं गिफ्ट दे ना. दोघांना सेम देणार ते बोलले मी देणार आहे. दोघांना पण म्हणजे आधी कोणाला द्यायचं त्याच्यावर दोघांचे खूप कॉम्पिटिशन चालू असते. चला ओपन करा क्विक लवकर घाई बघ किती घाई झाली बघ त्यांना.
अरे देवा, आता काय खरं नाही बाबा. आवडला गिफ्ट? आपण जायचं आईपासून ती गाडी ओपन केली पण. बसा बुबी, आधी थँक्यू बोल बुबू. यू वेलकम चिंतन. दाखव आता गाडी हातात पकड. ते जाऊ दे, ते जाऊ दे. चालू आहे ना, आवड नाही ना? आवाज आहे. 2 मिनिटं. इकडे बघ. मी तुम्हाला गिफ्ट दिलं, चला मला एकेकाने इथे किस करा. चला या लवकर. आवाज आहे. मावशी मला नेहमी गिफ्ट आणते आणि आई मला आणि मावशीला ओरडते, तरी पण मावशी गिफ्ट आणत असते. इकडे ये चिंतन. माझ्या हातात. वाव, आवडल्या गाड्या? हो. आवडल्या ना गाडी दोघांना? चला चला इकडे या. चिंतन, दोघांनी चिंतन, पप्पी दोन्ही बाजूनी. दोघांनी नाही, तू त्या बाजूनी. थँक्यू सो मच. चला. गुऱ्या. आणि इकडे बघ. गुऱ्या. मला ना 2 मिनिटं. आई आणि ताई मला दोघी पण खूप ओरडतात. ते बघा, इथे ताई बसले आणि आई आणि इकडे आई बसले. मला दोघी पण खूप ओरडतात, कारण मी ज्ञानेश आणि चंद्रसाठी गाड्या आणते. पण एवढंच सांगेल की ना, आता 2 जण लहान आहेत. 2-3 वर्ष खेळतील, नंतर गाड्यांना कोण विचारतंय, बरोबर ना? हो. व्हेरी गुड. दुपारची वेळ झालेली आहे. आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम आवरलेला आहे. सगळ्यांना खूप कडकडून भूक लागलेली आहे, म्हणून आम्ही सगळेजण आता जेवायला बसलेलो आहोत. खरं म्हणजे आज रक्षाबंधन आहे आणि आज सगळेजण आम्ही एकत्र जेवायला बसलेलो आहोत, ते सुद्धा आईबापांसोबत. तर हा एक वेगळाच आनंद आहे. आणि आज आम्ही केळीच्या पानावरती छान मस्त पनीर व्हेज बिर्याणी खातो आहे. आणि अगदी पारंपरिकरित्या केळीच्या पानावरती आम्ही सगळेजण छान मस्त व्हेज बिर्याणी खातो. तर ते खूप छान वाटतं वगैरे. आणि म्हणजे हॉटेलमध्ये आपलं जे साऊथ इंडियन हॉटेल असतं तिथे किंवा केरळ साईडला बघितलं होतं की केळीच्या पानावरती जेवतात वगैरे. पण आज आम्ही पहिल्यांदा केळीच्या पानावरती बिर्याणी खाल्लेली आहे.
तर इथे आहे ना आम्ही शेतावरती आलो आहे. तुम्ही इकडे हा शेत बघू शकता. हा जो शेत आहे ना तर हा पप्पांचा शेत आहे. तर पप्पांनी इथे ना ह्या साईडला एक समोर घर आहे, इथे साईडलाच आहे, त्यांना लावायला दिला आहे. सो तर आम्ही तो शेत बघायला आलो होतो. छान वाटतं बघून. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे छान मस्त 6:30 वाजलेत आणि आम्ही आलो आहे शेतावरती छान मस्त असं फेरफटका मारायला. पण खूप छान वाटतं. गुड इव्हिनिंग गाईज. म्हणजे आता संध्याकाळची वेळ आहे. पप्पा झोपलेले आहेत. इथे आम्ही सगळं आमचा हा बिछाना टाकलेला आहे. ज्ञानेश आणि चिंतन दोघंही खेळत आहेत आणि आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. तर आजचा दिवस खूपच छान गेला. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट्स करून सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यावर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.